तुझं? सखुताईंनी मला बोलवलंय. सखुताईनं तुला बोलावलंय ना? मग तू पण जा ना. सखू गेली वैकुंठी, गेली ढगात, तू पण जा तिच्या मागे मागे. तुझी ना इथे गरजच नाहीये. तू चल. तू ना अशी ऐकणार नाही. चल निघ. येस ये. सखुताईने बोलावलंय ना तुला, ये. सखुताईंनी मला इथे परत कामासाठी यायचं नाही. निघ. जा जा तुझ्या सखूकडे जा. मावशी सखुताईंनी मला बोलवलंय. सखुताईंनी मला बोलवलंय. अहो नाही नाही सासू काकू, अहो मी तुमची सखू. भास 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 आहे ही ही ठणठणी जिवंतच राहिली. हो रमाई, अगं सखू सुखरूप परत आली बघ. अरे पण हे कसं काय शक्य झालं? तो नरपशु ते हो, सखूची पुण्य एवढी मोठी की त्या नरपशूने सखूला जिवंत तर सोडलंच, पण आता तो कोणालाही त्रास देणार नाही आणि यापुढे त्याला बळीही द्यावा लागणार नाही. आहे की नाही आश्चर्य? ये सखू आत ये. हा ये. थांब सखू, थांब सखू. बाहेरच थांबायचं. अजिबात आत पाऊल टाकायचं नाही. खबरदार या उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलंस तर. खबरदार या उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलंस तर. रमाई, 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 अगं असं काय करतेस? सखूला घराबाहेर का ठेवतेस? किती आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. सखूमुळे सगळ्यांवरचं मोठं संकट दूर झालंय रमाई. उलट तू तिचं स्वागत करायला हवं. अरे देखो, मला असंच म्हणायचं होतं की तू इतकी घाईघाई का करतोस? तुला आहे तसंच सखूचं कौतुक आम्हाला पण आहेच ना. छान रीतसर स्वागत करू दे माझ्या गुणी सुनेच. खर तर दागिन्यांच्याच वेळी मी म्हणाले होते, खरे दागिने आणले तर सखूला ओवाळून मी घरात घेईन. पण तेव्हा त्या लबाड आणि कावेबाज भामेने सगळा गोंधळ घातला. पण आता एवढी मोठी कामगिरी पार पाडून आल्यावर मला माझ्या सुनेचं कौतुक नसणार का? काय ग यमुने? तर कौतुक तर करायलाच हवं बाई. नरपशूच्या तावडीतनं सुटली असशील तू, पण माझ्या तावडीतून सुटका नाही, सुटका नाही. ही गुहा माझी आहे. या माझ्या गुहेत तुझं स्वागत आहे,
सखू ये आत्ता आत ये. त्यांच्या नादाला लागू नकस, त्यांच्या वयावर जाऊ नकस, त्यांच्या पायाचं तीर्थ पी तू. तुझाच उद्धार होईल, तुझाच उद्धार होईल. त्यांच्या पायाचं तीर्थ पी तू, तीर्थ तुझाच उद्धार होईल, तुझाच उद्धार होईल. बाबाजी हे असं अघटित घडलंच कसं? ती सखू त्या नरपशूच्या तावडीतून सुटून परत आलीच कशी? आम्हाला जा विचारतीयस मनोरमे. नाही तसं नाही बाबाजी, पण मनात शंका येते की गुरु झिंगरोबा तुमच्याऐवजी सखूला मदत करतायत की काय? हो, तुम्ही त्यांची इतकी उग्र साधना केली, काय मिळालं? उलटी ती सखू उरावर येऊन बसली. आता गावभर तिचाच उदो उदो होईल. तू काय इथं माझी जिंगरोबाची तासायला आली काय ग? नाही तुझ्या बापाचे नोकर होत का आम्ही? आम्हाला विचारते, जा विचारते तू आम्हाला काय करत होते? गोट्या खेळत होतो, गोट्या. काय म्हणणं आहे तुझं? जा चल जा. जिंगरोबा ऐका, बघा बघा शेण येऊन आली नकटी चपटी. द्या उत्तर, द्या उत्तर जिंगरोबा, हिला उत्तर द्या. आम्हाला नाही सोडलं आणि तुम्हाला बी विचारते, कुठं रिकाम टेकडे बसले होता आणि काय करत होता? ये मालकीन बनून डोचक्यावर नाचायला लागली आपल्या. मला तर अक्कल नाहीच आणि तुम्हाला तर नाहीच नाही. जी काय अक्कल आहे ती हिला दिली फक्त. नरपशूच्या गुहेतून कुणी जिवंत येतं का? मग ती सखू कशी परत आली? त्याने तिला फाडून खाल्लं कसं नाही? माझ्याच वाटेत काटे व्हायला आली आहे का परत? माझ्या आणि आहोच्या मध्ये आडवी यायला आली आहे का ती? पण माहू फक्त माझेच आहे, मीच त्यांची आवडती होणार. ते शक्यच नाहीये माणिकताई. मी तुला सांगितलंय ना, विठुरायाचं माझ्या आऊंवर फार प्रेम आहे. त्याच्या साक्षीनेच आमचं लग्न झालंय. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेत, त्यामुळे आहुंच्या आयुष्यात फक्त मीच असणार आहे. मीच काळजी घेईन त्यांची. मी आहुंची अर्धांगिनी आहे हे त्यांनी स्वतः पुन्हा पुन्हा सांगितलंय. नाही नाही नाही, तू बटीक आहेस, तू नावडतीयस, तू परत का आलीस? जा जा, निघून जा, निघून जा, निघून जा, निघून जा माझ्या आयुष्यातून. माणिक अगं काय झालं तुला? ए बाळा अगं काय झालंय? अगं ती परत का आली? ती गेल्यावर अहो माझे झाले असते ना. आता ती पुन्हा आडवी येणार मला. माझं आयुष्य बरबाद करणार आहे ती. काही की गं तिला तिचा जीव घेईल, जीव घेईल मी तिचा. माणूस तिला सोडणार नाही. माणिक त्रास त्रागा करू नको बाळा, तुझी तब्येत बिघडेल. सोड त्या दिगूचं नाक, सोड ग. तू निघून जा इथून, मी तुला मारून टाकेन. कसं नको करू जा. बास झालं माणिक, बास झालं ते सखू पुराण. ते काही नाही अंबिका, आता एखादा जालीम उपाय करायची वेळ आलेली आहे. आपल्याला जे बी दिसत नाही ते त्याला दिसतं. गुरु झिंगरोबाला आणि आम्हाला गुप्त आदेश देत असतो त्यो. म्हणजे त्यांनी काही आदेश दिलाय का बाबाजी? मग काय उगा बोलून राहिलो का ग? जा घरला जा आणि बघ तुझ्या सुनेनं काय तिथं धिंगाणा घातलाय तो. तुझी सून कोणाबरोबर फुगडी घालते, जा बघ तिकडे. तिच्यावर नजर ठेवायची सोडून इथं आली कशाला तो? हो अगं जा. ही बाई इथे पण आहेच, जिथे तिथे आडवी येत असते. आणि फुटकं नशीब आहे. डोळे वटारून बघू नका,
तुमच्यामुळे आमच्या मुलीची काय अवस्था झाली आहे बघितलीत का? की सखूनी तुमच्या डोळ्यांच्या गारगोट्या केल्या. अहो सोनं हडपण्याशिवाय दुसरं हिला दिसतंय काय? अत्यंत लोभी, भयंकर लबाड आणि धूर्त बाई आहे ही. जेव्हा स्वतःला गरज आहे ना तेव्हा कशी गोड 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 बोलते, पण जेव्हा खरंच बोलायला हवं ना तेव्हा मात्र भूक गिळून गप्प बसते ही बाई. ए गप्पा बस. वाटेल ते आरोप सहन करणार नाही आम्ही. तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नका. कवटीत मेंदू आहे ना. अरे बनवू नका उगीच. मेंदू आणि बुद्धी शाबूत आहे आमची, म्हणून तुमची मान धडावर दिसतीये. बाबाजींनी आमचे हात जर बांधले नसते ना तर आतापर्यंत तुमच्या अख्ख्या खानदानाला कापून फेकलं असतं. असे तसं नाही, सुभेदार आहोत आम्ही, सुभेदार. असाल सुभेदार असाल ते तुमच्या घरचे. आम्हाला रुबाब दाखवायचा नाही. ए तोंड सांभाळून बोला तू. जीभ हसडून हातात देईन मी तुझी. आधीच सांगून ठेवते तुला. अंबिके, प्रत्येक वेळेला तुम्हाला आरोप करायचा नाही की ए, गप. एकदम गप. काय कर लावली तोंडातून एक शब्द जरी काढला ना तर मग बघा काय करतो. उकळत्या पाण्यात फेकून देईन, नाही तर झाडाच्या पारंब्याला बांधून आसुडाचे फटके देईन. असा मंत्र पुटपुटल ही माकडावानी शेपटे येतील तुम्हाला. ए मनोरमे, काय बोललो होतो तुला? जायला सांगितलं होतं ना, मग का थांबलीस? अजून इथं नेक आणि सकूवर बारीक लक्ष ठेव. जी बाबाजी. मी नाही येतात. अगं गंगा मावशी घाबरतेस कशाला? घाबरू नकोस. तुझ्या हातून काहीतरी चूक झाली असेल म्हणून तर सासूबाई ओरडल्या ना, म्हणूनच त्यांनी तुला घराबाहेर काढलं ना. पण मग काय तू कायमची घराबाहेर झाडाखालीच राहणार आहेस नाही ना? मग चल, मी आहे ना, घाबरू नकोस तू. अगं चल गंगा मावशी. सखुताई, अग्निशुद्धी, अग्निशुद्धी. बाबाजी, गंगा मावशी, मला काही म्हणालीस का? सखुताई, सखुताई, अग्निशुद्धी, अग्निशुद्धी. बाबाजी, बाबाजी. गंगा मावशी, मला सगळं आठवतंय, पण ते आठवून तुला त्रास होईल. हा विषय नको. बाबाजी, बाबाजी, आमची खूप पंचायत झाली हो. अहो, ती सखू त्या नरपशूच्या गुहेतून परत आल्यापासून माझ्या माणिकला ना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे फक्त सखूच दिसतीये. पण बाबाजी, अशी कशी सखू नरपशूच्या तावडीतून सुटून परत आली? गोर नका घेऊ अंबिके. आता बघ, मनोरमा घरी गेली ना, सखूला असा त्रास दिल ती, अशी छळल
का सखूला सुखाचा श्वास बी घेणं अवघड जाईल. नाही, तिला माझ्याशिवाय कुणी छळायचं नाही. तो फक्त माझा हक्क आहे. मीच तिच्यावर सूड उगवणार. हे पोरी गुमान गब्बस, आवाज नाही करायचा. नाही बसणार. तुम्ही कोण मला सांगणार आहे? आणि का ऐकू मी तुमचं? बस माणिक, काय लावलाय उद्धटपणा? तोंड सांभाळ. बाबाजींसमोर नम्र राहायचं. पण हिचा उद्धटपणा आमच्या उपयोगाचाच गुण आहे. कारण माणिक सखूच्या विरोधात वापरायला एक महत्वाचा मोहर आहे. नका वरडू पोरीला. गुणी मुलगी हाय तुमची. आता फक्त जरा भैसटली एवढंच, पण तिच्यावर उपचार करायला हवा. म्हणजे समज ठीक होईल. पैस पोरी, पैस इथं बसवा तिला. बसवा. बस बस खाली. नाही नाही नाही, सखूची एवढी कट्टर शत्रू गमावून चालणारच नाही. माणिक आमच्या बाजूनी असलीच पाहिजे. तुम्हाला जाळतील, तुम्हाला जाळतील. अगं गंगा मावशी तू घाबरू नकोस. इथे कुठेच आग नाहीये, चटका नाहीये. जाळतील तुम्हाला. अगं गंगा मावशी तू घाबरू नकोस. अगं बाई, या गंगेला अग्निशुद्धीचं आठवू लागलंय की काय? सत्यानाश होईल. बाबाजी, तुमचीच कृपा. तुम्ही योग्य वेळी नजर ठेवायला पाठवलं म्हणून मला हे कळलं तरी. नाही नाही, या गंगेचा तातडीनं बंदोबस्त करायला हवा. गंगा मावशी तू घाबरू नकोस. मी आहे ना मी. मला सांग, मी कोण आहे? सखुताई. बाबाजी. अगं नाही गंगा मावशी, ते बाबाजींचं आसन आहे. तिथे बाबाजी नाही आहेत. तू थांब, मला आता जरा काम करू देत. गंगा मावशी, तू आहे ना बाकीचे विचार सोडून दे आणि मला सांग, मी कोण आहे? सखुताई. बरोबर. छान हा, छान. मालकीनबाई. अगं मी मालकीनबाई नाहीये. म्हणजे आधी तुम्हाला छोट्या मालकीनबाई म्हणायचीस, पण आता सखुताईच म्हणतेस. मालकीनबाई. अगं गंगा मावशी, मी कुठे? काय भोंडला बुलाबाई सुरू आहे का तुमचं? कामं नाही आहेत का तुम्हाला? जा ना, काम करा ना. बसल्यात गप्पा गोष्टी करत. नाही, मी ते आवरतच होते. चल गंगा मावशी, चल. नाही नाही, हे गंगी प्रकरण फार भयानक आहे. मलाही आणि बाबाजी नाही. आल्या पावली मागे फिरते, मठात जाते आणि बाबाजींना सगळं सांगते. ते नक्की काहीतरी करतील. रमाई अगं हे काय? आत्ता आलीस ना तू, आणि परत कुठे चाललीस? टोकलंस?
अगं जाणाऱ्या माणसांना जाताना टोकू नये एवढी साधी अक्कल नाही का ग तुला? चुकलंच माझं. पण अगं मला वाटलं तू मठातून आलीस म्हणजे सगळे प्रश्न सोडवून आली असशील. पण असं पुन्हा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन कुठे चाललीस असं वाटलं म्हणून विचारलं. सांग ना बाबाजी काय म्हणाले? सखू परत आल्याचं सांगितलंयस ना? अगं किती चौकशा करशील ग? हा, जरा गप्पा बस ना. मी रागू नये म्हणून तूच प्रश्नांच्या फैरी जाडू लागलीस. मला कळत नाही का? आई आहे मी तुझी. तुझे हेतू मला लगेच कळतात. समजलं? तेव्हा जास्त काही विचारू नकोस. जरा शांत बस. रमाई तू मठातून जाऊन आल्यावर तुझ्या चेहऱ्यावर आनंद असतो, स्वस्थता असते. पण आज राग आहे. कसला आहे तो मला कळायला नको का? बाबाजी सखूचे अग्निशुद्धी तुम्हाला जाळतील चटका. अगं गंगा मावशी तू घाबरू नकोस. इथे कुठेच आग नाहीये, चटका नाहीये. जाळतील तुम्हाला. सखू काय मिडाच राजा झाले का? पण त्याचा हात जिथं लागेल त्याचं सोनं व्हायचं. पण हिचा हात लागला की फक्त ताप होतो आणि तोही मला. हातातून गंगेला हात लावलाय. गंगेला हात लावलाय. रमाई आहे की लिंबू सरबत घे आणि तुला कुठे जायचंय तिकडे जा. निघाली होतीस ना? घे लिंबू सरबत घे. तुला कसं एकदम ताजं तवानं वाटेल. काय ग काय झालंय? अगं बाई सांगते. हिला काही सांगितल्याशिवाय ना ही पिच्छाच सोडत नाही. अगं ती गंगी बरी होत चालली आहे. कमालच आहे. सखूमुळे माणिक सारखी शहाणी खुळी झालीये तर गंगी सारखी खुळी शहाणी होती. अगं ए कौतुक कसली घालतेस? गंगी शहाणी झाली तर आपल्याला परवडणार नाहीये. अग्निशुद्धी बाबाजी मी आमच्या सगळ्यांबद्दल जर गंगीला सगळं आठवलं तर काय होईल याचा विचार कर ना तू. गावावर हे सगळं कळलं तर मोठाच प्रसंग ओढवेल. बाकी कोणाला कळू दे नाही तर न कळू दे. पण दिगूला कळलं तर काय गहजब होईल येतंय का लक्षात तुझ्या? नाही काही झालं तरी दिगूला यातलं अजिबात काही कळता कामा नये. नाहीतर काय होईल? यमुने ऐकलं बरं का? दिगूने सगळं ऐकलं.